वर्षापूर्वी थेट पाईपलाईनची सुरुवात कोल्हापूरमध्ये झाली आणि त्यानंतर लोकसभेची निवडणूक असू दे, विधानसभेची निवडणूक असू दे, विरोधक सातत्यानं हा मुद्दा चर्चेत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून निवडणुका संपल्या की मुद्दा बाजूला जातो आणि निवडणुका आल्या की परत तो मुद्दा येतो. हा अनुभव आम्ही गेले 2 वर्ष थेट पाईपलाईन झाल्यापासून घेतोय आणि म्हणून काल सुद्धा सर्वच महायुतीच्या लोकांनी याच्यावर बरीच वक्तव्य गेल्या 2-3 दिवसामध्ये केली आणि म्हणून मी निर्णय घेतला की पुन्हा एकदा या थेट पाईपलाईनची उजळणी लोकांच्या समोर करावी. जे सत्य आहे ते लोकांच्या समोर मांडावं आणि या सत्याच्या माध्यमातून किमान या कोल्हापुरातल्या लोकांना त्याची जाणीव आहे, जे आरोप करतात त्यांना सुद्धा थोडी त्याची जाणीव व्हावी या उद्देशानं आम्ही हे प्रेझेंटेशन आपल्याकडे करतोय. त्यानंतर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं मी निश्चितपणे त्या ठिकाणी देईन. आपल्या सगळ्यांना माहित आहे की निर्माण चौक मध्ये ज्यावेळी सभा झाली होती त्यावेळी मी 2010 साली जाहीर केलं होतं की या महापालिकेच्या निवडणुकीनंतर हे मी जाहीर त्याच वेळी केलं होतं आणि त्यानंतर 2013 साली तत्कालीन मंत्री कमलनाथजी असतील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, यांच्या मान्यता यांच्या मदतीनं सहकार्यानं ती योजना आपल्याला मंजूर झाली आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा त्यावेळी आपण प्रामुख्यानं त्यावेळी त्या ठिकाणी केलं. आणि हे करत असताना मला एक मुद्दा आपल्या समोर सांगायचा आहे. तो मुद्दा म्हणजे हे कामाची काही स्लाइड्स आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतोय. हे ज्यावेळी पाणी आलं त्यावेळेच पूजन आपण या पाठपुरावा ज्यानंतर थेट पाईपलाईन मंजूर झाली त्यानंतर जवळजवळ 55 बैठका आणि 16 भेटी माझ्या प्रत्यक्षरित्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी झाल्यात. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा भेटी झाल्या असतील, परंतु किमान 55 बैठका आणि किमान 16 भेटी या प्रोजेक्ट पूर्ण करण्यामध्ये आपण प्रामुख्याने घेतल्या. या भेटीचे काही फोटोज आपल्या समोर आहेत. मागे गेली. तर या भेटीच्या दरम्यान हे जॅकवेलच्या कामाचे फोटो आहेत. जे जॅकवेलचं काम चालू होतं त्यावेळी सुद्धा प्रत्यक्षरित्या तिथं मी भेट त्या ठिकाणी दिली. जॅकवेलचं काम प्रचंड अडचणीचं होतं. जे चेकडॅम केले होते ते 3दा वाहून गेले. हे पेपरमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं. एकदा पत्रकारांची 2दा टीम आपण स्वतः तिथे गेलो होतो की चेकडॅम कसे वाहून गेले होते आणि अडचणी काय काय आल्या होत्या हे देखील आपण प्रामुख्यानं बघितलेलं आहे. नेक्स्ट. आता हा विषय महत्वाचा आहे. 15 मे 2014 170 कोटीचा चेक आचारसंहिता लागण्यापूर्वी, लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याकडे जमा झाला. ही तारीख अत्यंत महत्वाची. मी अनेकदा ही तारीख लोकांच्या पुढे सांगितलेली आहे कारण की 15 मे नंतर केंद्रामध्ये सत्ता बदलली आणि नवीन सत्ता त्या ठिकाणी आली, भाजपची सत्ता आली
भाजपची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्र राज्यातले 4,000 कोटी प्रोजेक्ट्स 4,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्सना स्थगिती देण्यात आली. आपलं नशीब चांगलं होतं की हा 170 कोटीचा चेक त्यावेळी आम्ही महापालिकेमध्ये जमा केला होता. तत्कालीन त्यावेळेचे आयुक्त असतील, अधिकारी असतील, हे दिल्लीमध्ये 3 दिवस मी बसून होतो आणि तो चेक आपल्याला महापालिकेमध्ये जमा झाला. मंजूर झाल्यानंतर तो जमा झाला म्हणून आपला प्रोजेक्ट रद्द झाला नाही. 4,000 कोटीचे JNNURM UIDSSMT मधले प्रोजेक्ट्स नवीन सरकारनं आल्यानंतर त्याला स्थगिती दिली होती. 4,000 कोटीचे महाराष्ट्राचे प्रोजेक्ट. 22 फेब्रुवारी 2018ला 65 कोटीचा हप्ता दिल्लीतून त्या ठिकाणी आला. परत 19 कोटीचा आला. राज्य शासनाचे हप्ते कसे आलेले आहेत आपण बघितलं. पहिला 21 कोटीचा आला आणि नंतर 63 कोटीचा आला. 85 कोटी इकडे आहेत. ते 85 कोटी महापालिकेचे कॉन्ट्रीब्युशन होतं, 85 कोटी स्टेट गव्हर्नमेंट आणि राहिलेल्या 255 कोटी हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे. माझा प्रश्न एवढाच आहे की केंद्र शासन 2014 ते 19 कुणाचं होतं? भाजपचं होतं. आम्ही 2014ला पहिला चेक काढला. तुम्ही ज्यावेळी दुसरा चेक 65 कोटीचा काढला, 19 कोटीचा काढला, त्यावेळी ह्या चूक होती. मग केंद्राला निधी मंजूर कसा केला?